नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. इथे MPS फार्मासिस्टची एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे. त्याचा सविस्तर व्हिडिओ आपण याआधी इथे बघितलेला आहे. सो 30 जानेवारीला इथे ही एक्झाम असणार आहे. सो या एक्झामच्या प्रिपरेशन संबंधीचे हे महत्त्वाचे व्हिडिओ इथे घेऊन आलेले आहोत. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे परीक्षेच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचे टॉपिक आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये इथे आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर MPSC फार्मासिस्ट यासाठी इथे एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे परीक्षेसाठी तुम्हाला इथे जो फायदा आहे या व्हिडिओचा इथे होणार आहे. तर चला आपण आजच्या व्हिडिओला जे आहे इथे सविस्तरपणे आता सुरुवात करूया. आणि त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. न चुकता नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड केले की त्याची माहिती जी आहे तुम्हाला इथे सगळ्यात आधी बघायला मिळेल. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्याप्रमाणे तुमचे मित्रमैत्रिणीसुद्धा असतील जे या परीक्षेची तयारी करत असतील, तीसुद्धा हे परीक्षा देणार असेल तर आजचा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत आठवणीने इथे शेअर करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स संबंधी जे महत्त्वाचे टॉपिक आहे ते बघणार आहेत. सिलेबस सगळ्यांना माहितीच असेल. सिलेबससुद्धा आपण डिटेल व्हिडिओ सिलेबससाठी बनवलेला आहे. सो तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक इथे आय बटनमध्ये तसंच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. संपूर्ण सिलेबस तुम्ही इथे बघू शकता. सो यामध्ये 2 पार्टमध्ये तुम्हाला इथे सिलेबस तुमचा जो आहे तो डिवाईड केलेला आहे. फार्माकोलॉजी सब्जेक्ट आणि फार्मास्युटिक्स जे आहे त्या रिलेटेड. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार्मास्युटिक्सचे जे महत्त्वाचे टॉपिक आहे ते यामध्ये बघणार आहोत. सो सगळ्यात तुम्ही जर लास्ट इयरची इथे क्वेश्चन पेपर जर बघितला असेल, याआधी जी एक्झाम झाली तर त्याच्यामध्ये बरेच क्वेश्चन या रिलेटेड आले होते. सो ते महत्त्वाचे टॉपिक इथे आहेत. सो इथे ह्या रिलेटेड इथे क्वेश्चन होता. इथे तुम्हाला फुल फॉर्म विचारला होता DTAB. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ DTAB? त्याच्यामध्ये इथे आहे ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बॉडी. सो तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन इथे असणार आहे. यासाठी 100 मार्क्सची तुमची यासाठी एक्झाम इथे असणार आहे. सो DTABचा इथे फुल फॉर्म आहे ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बॉडी. सो यामध्ये आता काय आहे भाई, आपण डिटेल ह्या DTAB संबंधी बघणार आहोत, कारण की ह्याच्या रिलेटेड बरेच क्वेश्चन जे आहेत ते इथे विचारले जातात. So what is a drug technical advisory board? The drug technical advisory board advise the central government and the state government on technical matter arising out the administration of drug cosmetic act and carry out the function assigned to it by this act. So जे ॲक्ट तुमचं इथे आपल्या ड्रग कॉस्मेटिक ॲक्ट त्याच्या अंडर इथे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट अंडर टेक्निकल जे मॅटर इथे असतात ते जे हे होतात त्याच्या ॲडमिनिस्ट्रेशन संबंधी जे आहे तिथे ही जी बॉडी आहे ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड इथे काम करत असते. सो त्याचे किती मेंबर आहेत, बऱ्याच वेळा ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन हा विचारला जातो. सो हाऊ मेनी आर द मेंबर्स ऑफ DTAB, दॅट इज ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड. सो टोटल ह्याच्यामध्ये मेंबर असतात इथे 18. सो टोटल 18 मेंबर. त्याच्यामध्ये इथे 18मध्ये कशा प्रकारे मेंबर आहेत ते बघा. सो याच्यामध्ये एक्स ऑफिशियो मेंबर असतात ते असतात तुमचे 8 मेंबर. नॉमिनेटेड मेंबर असतात 5 मेंबर आणि इलेक्टेड मेंबर जे असतात ते 5 मेंबर. सो असे टोटल 18 तुमचे मेंबर असतात. सो या संबंधी सुद्धा बऱ्याच वेळा तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की एक्स ऑफिशियो मेंबर किती असतात. सो इथे असतात टोटल 8 मेंबर जे असतात ते एक्स ऑफिशियो मेंबर असतात. ह्याच्यामध्ये सुद्धा कोणते मेंबर आहेत 8मध्ये, हे 5 मेंबर कोणते आणि हे इलेक्टेड 5 कोणते सुद्धा डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. सो आता हे जे मेंबर असतात यांचं इथे टेन्युअर किंवा पिरियड किती कालावधी असतो. सो टेन्युअर ऑफ अ ड्रग टेक्निकल ॲडवायझरी मेंबर. द नॉमिनेटेड आणि इलेक्टेड जे मेंबर आहेत बोर्ड शॅल बी होल्ड ऑफिस फॉर 3 years. सो 3 वर्षासाठी यांचा पिरियड असतो जे नॉमिनेटेड आणि इलेक्टेड जे मेंबर आहे त्यांचा. सो आता जे एक्स ऑफिशियो मेंबर आपण बघितलेले होते त्याच्यामध्ये आहेत 8 मेंबर. सो याच्यामध्ये कोणते 8 मेंबर आहेत ते बघा इथे. सो पहिल्यांदा इथे असं चेअरमॅन असतो, इट इज विल बी डिरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिस. सो डिरेक्टर जो आहे जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिस चेअरमॅन फर्स्ट मेंबर. त्यानंतर ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया, डिरेक्टर ऑफ अ सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी कलकत्ता, डिरेक्टर ऑफ अ सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट कसोली, डिरेक्टर ऑफ अ इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट इझातनगर, प्रेसिडेंट ऑफ अ मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, प्रेसिडेंट ऑफ अ फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया आणि डिरेक्टर ऑफ अ सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट लखनौ. सो हे काय असतात, हे जे आहेत 8 आहेत हे एक्स ऑफिशियो मेंबर आहे. सो ह्याच्या रिलेटेड क्वेश्चन येतो. त्यानंतर ह्याच्यामध्ये असाही क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला की डिरेक्टर ऑफ अ सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी कुठे इथे सिच्युएटेड आहे.
सो इट विल बी सिच्युएटेड इन कलकत्ता. किंवा डिरेक्टर ऑफ अ सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट, इथे हे सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे, सो ते आहे कसोली येथे. तसंच इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे, इजातनगर. सो या रिलेटेड सुद्धा बऱ्याच वेळा क्वेश्चन जे आहे ते विचारले जातात. याच्यामध्ये बरेच इथे वेगवेगळ्या नेम ऑफ ऑर्गनायझेशन, त्याचे हेडक्वार्टर कुठे आहे या संबंधी क्वेश्चन तुम्हाला येतात. सो जे आहे सेंट्रल ड्रग इन्स्टिट्यूट ते आहे लखनौ इथे तुमचं. सो 4 ते 5 क्वेश्चन तुम्हाला ह्याच्यावरतीच इथे जे आहे ते येऊ शकतात. त्यानंतर सेंट्रल ड्रग टेस्टिंग लॅब तुमची आहे इथे जी आहे ती आहे ठाणे इथे आहे. त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ मायक्रोबायोलॉजी कुठे आहे, दिल्ली इथे आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी हे कुठे आहे, पुणे इथे आहे महाराष्ट्र अंतर्गत. त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी कुठे आहे. सो बरेच हे जे क्वेश्चन आहेत ऑर्गनायझेशन आणि त्यांचे हेडक्वार्टर या रिलेटेड सुद्धा इथे येऊ शकतात. सो हे झाले एक्स ऑफिशिओ मेंबर. याच्या रिलेटेड कोणते क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात ते सुद्धा आपण डिस्कस केलेले आहे. त्यानंतर पुढचे जे मेंबर आहेत, नॉमिनेटेड मेंबर होते. याच्यामध्ये नॉमिनेटेड मेंबर असतात 5 आणि इलेक्टेड मेंबर असतात 5. सो नॉमिनेटेड मेंबरमध्ये 2 पर्सन जे आहे टू बी नॉमिनेटेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट फ्रॉम अमॉंग अ पर्सन हू आर इनचार्ज ऑफ अ ड्रग कंट्रोल इन अ स्टेट्स. ह्याच्यातले 2 पर्सन असतात. त्यानंतर 1 पर्सन टू बी नॉमिनेटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट फ्रॉम अ फार्मास्युटिकल इंडस्ट्री. आणि 2 जे पर्सन आहेत इट विल बी होल्डिंग अ अपॉइंटमेंट फॉर अ गव्हर्नमेंट ॲनालिस्ट अंडर दिस ॲक्ट टू बी नॉमिनेटेड बाय अ सेंट्रल गव्हर्नमेंट. सो जे पोझिशन होल्डिंग करायचं गव्हर्नमेंट ॲनालिस्ट ते 2 मेंबर असतात. 2 मेंबर सेंट्रल गव्हर्नमेंट फ्रॉम द इनचार्ज ऑफ अ ड्रग कंट्रोल आणि 1 मेंबर जो असतो तो सेंट्रल गव्हर्नमेंटकडून फ्रॉम अ फार्मास्युटिकल इंडस्ट्री. सो असे हे झाले नॉमिनेटेड 5 मेंबर. त्यानंतर 5 मेंबर जे आहेत ते असतात इलेक्टेड. सो त्यामध्ये असतं 1 पर्सन टू बी इलेक्टेड बाय एक्झिक्युटिव्ह कमिटी ऑफ अ फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया फ्रॉम अमॉंग टीचर इन फार्मसी और फार्मास्युटिकल केमिस्ट्री और फार्माकोग्नोसी इन अ स्टाफ ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी और अ कॉलेज. सो हे तुमचे जे टीचर्स आहे फार्मसी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री किंवा फार्माकोग्नोसी या स्टाफ अंतर्गत इथे 1 पर्सन जो असतो तो इलेक्टेड केला जातो एक्झिक्युटिव्ह कमिटी ऑफ अ फार्मसी काउन्सिल. त्यानंतर 1 पर्सन टू बी इलेक्टेड बाय एक्झिक्युटिव्ह कमिटी ऑफ अ मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया फ्रॉम अ टीचर अमॉंग मेडिसिन थेरापेटिक ऑन अ स्टाफ ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी और अ कॉलेज. 1 फार्माकोलॉजिस्ट टू बी इलेक्टेड बाय अ गव्हर्निंग बॉडी ऑफ अ इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. त्याच्यानंतर पुढचं इथे इलेक्टेड मेंबर असतो 1 पर्सन टू बी इलेक्टेड बाय अ सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिकल असोसिएशन आणि 1 पर्सन टू बी इलेक्टेड बाय अ काउन्सिल ऑफ इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन. सो असे 5 मेंबर असतात ते असतात इथे इलेक्टेड मेंबर. सो ही पूर्ण DTAB संबंधी जी माहिती आहे ती बघितलेली आहे. ह्याच्या रिलेटेड काय क्वेश्चन येऊ शकतात ते सुद्धा तुम्हाला इथे डिटेलमध्ये दिलेलं आहे. नंतर पुढचा क्वेश्चन बऱ्याच वेळा इथे विचारला जातो शेड्यूलवरती. सो जे ड्रग अँड कॉस्मेटिक अंतर्गत शेड्यूल आहे A to Z पूर्ण डिटेल इथे शेड्यूल आहे. सो ह्या संबंधी पूर्ण डिटेल जो व्हिडिओ आहे शेड्यूलचा आपण याआधी सुद्धा इथे केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे शॉर्टमध्ये जे आहे शेड्यूल फक्त जे आहे ती इथे रिवाईज करणार आहोत. सो इथे शेड्यूल एमध्ये इथे तुमचं आलं जातं लिस्ट ऑफ व्हेरियस फॉर्म्स आणि फॉर्मॅट्स ऑफ अ लेटर ॲप्लिकेशन फॉर अ लायसन्सिंग. तुमचं लायसन्सिंगसाठी जे काही फॉर्म्स फॉर्मॅट लागतात ते येतात तुमच्या शेड्यूल एमध्ये. शेड्यूल बीमध्ये इथे येतं तुमचं कंटेन अ फी फॉर अ टेस्ट और ॲनालिसिस बाय अ सेंट्रल लॅबोरेटरी और स्टेट लॅबोरेटरी. शेड्यूल सीमध्ये इथे द लिस्ट ऑफ व्हेरियस बायोलॉजिकल प्रोडक्ट. बऱ्याच वेळा हा क्वेश्चन तुम्हाला येतो सीमध्ये. सो जे व्हेरियस बायोलॉजिकल प्रोडक्ट्स आहे आणि त्यांचे रेग्युलेशन आहे ते इथे येतात सीमध्ये. शेड्यूल C1मध्ये इथे डिस्क्राईब द अदर स्पेशल प्रोडक्ट जे आहेत ते. शेड्यूल डीमध्ये इथे तुमचे द लिस्ट ऑफ ड्रग एक्झम्प्टेड फ्रॉम अ प्रोव्हिजन ऑफ इम्पोर्ट ऑफ अ ड्रग. नंतर पुढचं इथे शेड्यूल आहे शेड्यूल ई. शेड्यूल E1 इथे कन्सिडर केले जातात. डिस्क्राईब द लिस्ट ऑफ पॉयझनस सबस्टन्स अंडर द आयुर्वेदिक इन्क्लुडिंग सिद्धा अँड युनानी सिस्टीम ऑफ अ मेडिसिन. शेड्यूल Fमध्ये येतात डिस्क्राईब द रिक्वायरमेंट ऑफ अ फंक्शन ऑपरेशन ऑफ अ ब्लड बँक और ऑपरेशन ऑफ अ ब्लड कंपोनंट. त्याच्यानंतर F1मध्ये येतात दे कंटेन अ रेग्युलेशन अँड स्टँडर्ड्स ऑफ अ वॅक्सिन अँटीसेरा डायग्नोस्टिक अँटीजन आहेत ते. शेड्यूल F2मध्ये येतात स्टँडर्ड फॉर अ सर्जिकल ड्रेसिंग आणि F3मध्ये येतात डिस्क्राईब द स्टँडर्ड फॉर अ अंबिकल टेप. ह्याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळा क्वेश्चन इथे येतो Fमध्ये F1, F2, F3. सो याच्या रिलेटेड क्वेश्चन हा बऱ्याच वेळा रिपीट होतो. त्याच्यामुळे नीट हे शेड्यूल जे आहे ते करून ठेवा तुमची जी इथे, कारण की सिलेबस यामध्ये इथे तुम्हाला फार्मास्युटिक्स आणि फार्माकोलॉजी रिलेटेड आहे. त्याच्यामुळे बरेच क्वेश्चन या रिलेटेड इथे असणार आहे. सो शेड्यूल रिलेटेड तुमचे 100 मार्क्समध्ये 3 ते 4 क्वेश्चन जे आहे ते कंपल्सरी असू शकतात. त्याच्यामुळे शेड्यूल प्रत्येकाने इथे नीट करा. त्यानंतर पुढचं शेड्यूल Fमध्ये विचारलं जाते ते स्टँडर्ड फॉर ऑफ्थॅल्मिक प्रिपरेशन. सो ऑफ्थॅल्मिक प्रिपरेशनचे जे स्टँडर्ड आहे ते येतात शेड्यूल Fमध्ये. शेड्यूल Gमध्ये इथे येतं डिस्क्राईब द लिस्ट ऑफ ड्रग विच आर मोस्टली इन अ हॉर्मोन इन अ नेचर.
ड्रग रिक्वायर्ड टू बी टेकन अंडर मेडिकल सुपरविजन, ते येतात शेड्यूल जी मध्ये. शेड्यूल एच इथे माहिती आहे, डिस्क्राईब ड्रग विच कॅन बी सोल्ड आउट ऑफ रिटेल अगेन्स्ट प्रिस्क्रिप्शन ऑफ अ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर ओनली. सो प्रिस्क्रिप्शन ड्रग आहे ते शेड्यूल एच मध्ये येतात. शेड्यूल जे मध्ये इथे डिस्क्राईब द डिझीज अँड एलिमेंट विच अ ड्रग मे नॉट प्रिव्हेंट ऑर क्युअर बाय मेक अ क्लेम्स, येतात शेड्यूल जे मध्ये. आता पुढचं शेड्यूल आहे शेड्यूल के मध्ये. इट डिस्क्राईब द क्लास ऑफ ड्रग, एक्सटेंड अँड कंडिशन ऑफ एक्झम्पशन प्रोव्हिजन ऑफ अ ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट. सो जे एक्झम्पशन आहे ते ड्रग कॉस्मेटिक ॲक्ट 1940 आणि रूल्स जे आहेत 1945 अंतर्गत ते येतात शेड्यूल के मध्ये. शेड्यूल एम मध्ये इथे येतात डिस्क्राईब द गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस. सो GMP जे आहे तुम्ही एमवरून लक्षात ठेवू शकता. रिक्वायर फॉर अ प्रिमायसिस प्लांट इक्विपमेंट ऑफ अ फार्मास्युटिकल प्रोडक्ट, हे तुमचे येतात शेड्यूल एम मध्ये. शेड्यूल M1 मध्ये येतात डिस्क्राईब द गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस रिक्वायरमेंट प्रिमायसिस इक्विपमेंट फॉर अ होमिओपॅथिक मेडिसिन. सो होमिओपॅथिकसाठी जे आहे ते शेड्यूल M1 मध्ये येतात. त्यानंतर शेड्यूल M2 मध्ये येतात डिस्क्राईब द रिक्वायरमेंट ऑफ फॅक्टरी प्रिमायसिस फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अ कॉस्मेटिक. आणि M3 मध्ये येतात डिस्क्राईब द क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम मेडिकल डिव्हाइस जे आहेत ते येतात शेड्यूल तुमचे M3 मध्ये. पुढचं शेड्यूल आहे शेड्यूल एन. शेड्यूल एन डिस्क्राईब द लिस्ट ऑफ मिनिमम इक्विपमेंट फॉर इफिशियंट ऑफ अ रनिंग फार्मसी. सो फार्मसी रनिंग करण्यासाठी जे मिनिमम इक्विपमेंट आहे त्याची लिस्ट जी आहे इट विल बी अंडर द शेड्यूल एन. शेड्यूल ओ मध्ये इथे येतात डिस्क्राईब द स्टँडर्ड फॉर अ डिसइन्फेक्टंट फ्लुइडसाठी. शेड्यूल प्री डिस्क्राईब द लाईफ पिरियड ऑफ अ ड्रग. सो पी वरून तुम्ही पिरियड लक्षात लिहू शकता, लाईफ पिरियड ऑफ अ ड्रग इट विल बी कम्स अंडर अ शेड्यूल पी. शेड्यूल P1 मध्ये येतात डिस्क्राईब द पॅक साईज ऑफ अ ड्रग. सो तुम्ही आधीचा जो व्हिडिओ केलेला आहे डिटेल शेड्यूल संबंधी त्याच्यामध्ये अशा ट्रिक्ससुद्धा इथे दिलेल्या आहेत. सो तो व्हिडिओ तुम्ही प्रत्येकाने इथे जाऊन बघा, त्याची लिंक तुम्हाला आय बटनमध्ये मिळेल. शेड्यूल क्यू मध्ये इथे येतात लिस्ट ऑफ डाईज कलर्स पिगमेंट परमिटेड टू यूज इन अ कॉस्मेटिक सोप. लिस्ट जे आहेत कलर परमिटेड इन अ सोप्स ते येतात शेड्यूल क्यू मध्ये तुमचे. त्यानंतर पुढचं शेड्यूल आर. इट डिस्क्राईब द स्टँडर्ड्स फॉर अ कॉन्डम मेड फॉर अ रबर लॅटेक्स इंटेंडेड फॉर अ सिंगल यूज अँड अदर मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्ह. तो जे रबर इथे यूज केलं जातं फॉर अ कॉन्डम कॉन्ट्रासेप्टिव्हसाठी ते येतात शेड्यूल आरमध्ये. सो आरपासून तुम्ही रबर लॅटेक्स जे आहे ते लक्षात ठेवू शकता. R1 मध्ये येतं शेड्यूल डिस्क्राईब द इंडियन स्टँडर्ड फॉर अ मेडिकल डिव्हाइस. शेड्यूल एस मध्ये येतं डिस्क्राईब द स्टँडर्ड्स फॉर कॉस्मेटिक. सो कॉस्मेटिक तुम्ही एस लक्षात ठेवू शकता. शेड्यूल टी विल डिस्क्राईब द गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस फॉर आयुर्वेदा, सिद्धा आणि युनानी. सो शेड्यूल एम सुद्धा आपण बघितलेलं होतं, पण शेड्यूल एम मध्ये जे GMP होतं दिलेलं आहे ते दिलेलं आहे. आणि शेड्यूल टी मध्ये गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस जे आहे त्या इथे आयुर्वेदिक, सिद्ध आणि युनानीसाठी. सो लिस्ट रिकमेंडर मशिनरी जे आहे इक्विपमेंट आणि मिनिमम मॅन्युफॅक्चरिंग प्रिमायसेस रिक्वायर्ड फॉर अ मॅन्युफॅक्चर ऑफ अ व्हेरियस कॅटेगरी, ज्याच्यामध्ये आयुर्वेदिक, सिद्ध आणि युनानी सिस्टम ऑफ मेडिसिन ते येतात शेड्यूल तुमचे टी मध्ये. शेड्यूल यू मध्ये इथे विचारलं जातं तुमचं डिस्क्राईब द पर्टिक्युलर रिक्वायर फॉर अ टू शोन इन अ मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड ऑफ अ रॉ मटेरियल आणि ॲनालिटिक जे रेकॉर्ड आहे त्यामध्ये. U1 मध्ये कन्सिडर केलं तर तिथे पर्टिक्युलर रिक्वायर टू बी शोन इन अ मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड. शेड्यूल व्ही मध्ये इथे येतं डिस्क्राईब द स्टँडर्ड फॉर अ पेटंट ऑर अ प्रोप्रिएटरी मेडिसिन. शेड्यूल एक्स इम्पॉर्टंट आहे, बऱ्याच वेळा शेड्यूल एक्स वरती क्वेश्चन इथे विचारला जातो. सो डिस्क्राईब द लिस्ट ऑफ सायकोट्रॉपिक सबस्टन्स दॅट हॅबिट फॉर्मिंग आणि नार्कोटिक ड्रग. सो नार्कोटिक ड्रग संबंधी जे आहेत ते सगळे तुमचे येतात शेड्यूल एक्समध्ये. तर तुम्हाला एखादा जो नार्कोटिक ड्रग असेल तो दिला जातो, मॉर्फिन वगैरे, आणि तुम्हाला विचारलं जातं की हा कोणत्या शेड्यूल अंतर्गत येणार आहे. तर शेड्यूल एक्स अंतर्गत इथे जे आहेत नार्कोटिक ड्रग ते सगळे इथे कन्सिडर केले जातात. तो शेड्यूल एक्स खूप इम्पॉर्टंट आहे, नीट लक्षात ठेवा. त्यानंतर शेड्यूल वाय मध्ये इथे कन्सिडर केले जातात डिस्क्राईब द रिक्वायरमेंट गाईडलाईन फ्रॉम अ परमिशन टू इम्पोर्ट और अ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अ न्यू ड्रग सेल अंडरटेक अ क्लिनिकल ट्रायल. हे केले जातात शेड्यूल वाय मध्ये. तर हे संपूर्ण जे शेड्यूल आहे ते इथे बघितलेले आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. ह्याच्यावरती तुम्हाला कंपल्सरी क्वेश्चन जो आहे तो इथे एक्झाममध्ये येणार आहे, त्यामुळे प्रत्येकाने शेड्यूल नीट इथे कन्सिडर करा. त्यानंतर जे कॉस्मेटिक ॲक्ट्स आपण असं बघितले आहे, सो वेगवेगळे इथे नेम ऑफ ॲक्ट आणि त्यांचे एस्टॅब्लिशमेंट इयरसुद्धा विचारले जातात. सो फर्स्ट मेडिसिन शॉप इट विल बी एस्टॅब्लिश इयर इन 1811. OPM ॲक्ट आहे तो तुमचा 1857 और 1878. द एपिडेमिक डिजीज ॲक्ट इट विल बी 1897. द पॉयझन ॲक्ट 1990. ड्रग आणि कॉस्मेटिक ॲक्ट सगळ्यांना माहिती आहे 1940. रूल जे आहे 1945. फार्मसी ॲक्ट जो आहे तो 1948. ड्रग आणि मॅजिक रेमेडी ॲक्ट जो आहे इट विल बी इन 1954. मेडिकल अँड टॉयलेट प्रिपरेशन ॲक्ट जो आहे तुमचा इन 1955. सो हे एस्टॅब्लिशमेंट इयरसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ अ फूड अलेट्रेशन ॲक्ट जो आहे त्याचा एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1954.
फॅक्टरी ॲक्ट जो आहे इन 1948, इन्सेक्टिसाइड ॲक्ट इन 1968, इंडियन पेटंट अँड डिझाईन ॲक्ट इन 1970, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट इन 1971, नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रोपिक सबस्टन्स ॲक्ट इन 1985 ह्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डर ह्याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळा क्वेश्चन येतो. सो हा ॲक्ट आहे इन 1995. ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन इक्वेशन ॲक्ट इन 1994, डिझाईन ॲक्ट इन 1911, कॉपीराईट ॲक्ट इन 1957 आणि न्यू ड्रग पॉलिसी जो ॲक्ट आहे इन 1994. सो खूप इम्पॉर्टंट हे ॲक्ट आणि त्यांचे एस्टॅब्लिशमेंट इयर आहे, हे सुद्धा प्रत्येकाने इथे लक्षात ठेवा. त्यानंतर इम्पॉर्टंट जे लायसन आणि त्यांचे फॉर्म नंबर आहे ह्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येतो. सो ते सुद्धा इथे दिलेले आहे. सो लायसन्स इथे दिलेला आहे तुम्हाला. ड्रग अदर दॅन जे आहे ते ड्रग स्पेसिफाईड कोणते आहेत आणि ड्रग स्पेसिफाईड इन अ शेड्यूल एक्स सो दिलेले आहे. सो रिटेलसाठी इथे आहे तुमचं 20, 21 आणि 20F. रेस्ट्रिक्टेड जे आहे 20A, 21A. होलसेलसाठी इथे आहे 20B, 21B आणि 20G. आणि होलसेल और डिस्ट्रीब्युटर फॉर मोटर व्हेकल त्याच्यासाठी 20BB आणि 21BB. सो ह्याच्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला जातो. सो हे फॉर्म जे आहे ते नीट लक्षात ठेवा. सो संपूर्ण आपण आता जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये इथे बघितलेली आहे. असेच नवीन नवीन टॉपिक यापुढे सुद्धा इथे येणार आहेत. परीक्षेच्या दिवशीपर्यंत संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला इथे बघायला मिळतील. पूर्ण रिव्हिजन जी आहे ती सुद्धा आपण इथे बघणार आहोत पुढे. सो नक्की जे सगळे एक्झामची तयारी करतात त्यांनी प्रत्येकाने हे व्हिडिओ आठवणीने बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला इथे शेअर करा, म्हणजे एक्झामची प्रिपरेशन करणाऱ्यांपर्यंत हे महत्त्वाचे व्हिडिओ जे आहे ते पोहोचतील. सो पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.